गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अशोकाचे अंग वसे सघळीले करेनी जैसे लोक वक्त्रा माझी तैसे वाया गेले परी रिसाळे मुकुटेसी पडिली दाढांचे सांडसी पीठ होत कैसी दिसत आहाती तिये रत्ने दातांची सवडी कूट लागले जिभेच्या बुडी काही काही आगरडी दष्ट्राची माखली हे का जे विश्वरूपे काळे ग्रासिली लोकांची शरीर बळे परी जीव देहीची साले आवश्यकी राखिली। बघा, उंटाने अशोक वृक्षाचे डाखरे जसे चघळावे उंच उंट असतो तो आपण याने अशोक वृक्षाचं दिले, परंतु आपण खजुराच्या झाडाला कसं पानं चघळतो की नाही, ते काटे लागत असतात। एनिवे, तर अशोक वृक्षाचे डाखरे जसे चघळावे त्याप्रमाणे सर्व लोक तुझ्या तोंडात व्यर्थ गेले आहेत। कारण अशोकाची पानं खाऊन तसा काही फायदा होत नसतो, म्हणून ते व्यर्थ गेले आहेत असं म्हणतात। कारण ती व्यर्थच असतात। अशोकाला काय फुल नाही, काय नाही, नुसती पानं वाढतात आणि आला हा आता सध्याचा ऋतू, ही नुसती गळतीच आहे की नाही। त्याचा काय उपयोग आहे अशोकाच्या झाडाचा? त्याचा काय उपयोग नाही त्याचा, लक्षात। म्हणून कसे त्याचे कर्म आहे पहा। झालं, राजांची मुकुटासहित शिरे दाढांच्या सांशीत सापडून त्यांचे कसे पीठ होताना दिसत आहे बघा। ज्ञानेश्वरांचे शब्द म्हणजे तुम्ही कल्पना करा काय घडतंय ते, आणि प्रत्यक्षात हे असं घडतंय। म्हणजे हे सर्व मृत्यूच्या जाणीवा या सातत्याने प्रकट होत आहेत, आपल्याला बघता येत नाहीत। लक्षात आलं? म्हणून मी मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की हे वैश्विक स्वरूप त्या शक्तीचं स्वरूपही बघता यायला पाहिजे, निर्मितीचंही स्वरूप बघता यायला पाहिजे, त्याच्या सृजनाचंही स्वरूप आपल्याला बघता यायला पाहिजे, आणि त्याचं विनाशाचंही स्वरूप बघता यायला पाहिजे। एकाच दृष्टीने हे सर्व बघता येतं, आणि हे बघण्यासाठी म्हणूनच वरच्या माळावर यावं लागतं। त्यातनं उडी मारली, खालचे गेट उघडले, वरच्या माळावर जेव्हा येतात तेव्हा त्या जाणीवा सुरू होतात। लक्षात ठेवा, म्हणजे त्याचं कुठेतरी खालनं सुरुवात असते, परंतु ती जास्त जाणीव वरच्या माळावर सुरू होते। त्याचं सर्व ज्ञान आहे की नाही। कारण पहिलीत पाढे शिकावे लागतात, पण ते 10वीतही लागतातच ना। मग 10वीतला लागणारा पाढा हा वेगळ्या भूमिकेसाठी लागत असतो, पहिलीतला पाढा फक्त पाढा शिकण्यासाठीच असतो। लक्षात घ्या, दोन ह्याच्यात फरक आहे। तसं हे ज्ञानाचे आविष्कार आहे सर्व। मुकुटातील रत्ने दातांच्या संधीत असून मस्तकांचे चूर्ण जिभेच्या बुडाशी लागले आहे, व काही काही दाढांची टोकेही माखली आहेत। माखलेले आहेत। हो, एक गोष्ट मात्र दिसते की या विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळे ग्रासून टाकली, पण त्या जीवांच्या शरीरांची मस्तके मात्र न गिळता तशीच ठेवली। आता हे कसं स्वरूप आहे बघा। ती मस्तक तशीच ठेवली। मस्तक म्हणजे काय झालं? मी जे आपला अंतरंग चतुष्टय ह्याच्या ज्या बौद्धिक जाणीवा म्हणतो ना आपण, ती कारण ते बुद्धीला ती जाणीव आहे, दिसतं त्याला। ते मरताना सुद्धा माणूस ते बघतोय, कारण त्याला ते बघणं गरजेचं आहे। कारण ही जाणीव जेव्हा त्याला होते, आता आपल्याला आठवत नाही ते, पण मरण काळाच्या ज्या यातना आहेत आणि मरणानंतरचं जे सगळं स्वरूप आहे, जे दिसतं आपल्याला, ते सगळं स्वरूप अशा प्रकारे दिसतं। आपण मेल्यानंतर लक्षात घ्या, आपण मरतो, मेलो,
मेल्यानंतर कुठल्या तरी त्या भुवनात असेल तिथं जाऊ, तेव्हा आपल्याला जो होणारा त्रास आहे त्या मृत्यूच्या यातना, आता कुठल्या दाढेत कुठल्या ह्याच्यात आपण अडकलो आहोत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक याचा भाग राहतो, बरोबर आहे. पण आपण वरती गेल्यानंतर आपल्याला जे परत बाकीच्यांचे मृत्यू पाहावे लागणार आहे त्याचं स्वरूप कसं असेल विचार करा तुम्ही, आहे की नाही. म्हणून बाकीच्यांचे मृत्यू कसे झाले किंवा कसे होतील हे सुद्धा त्या, आणि होताना, कारण हे रोज मरतायत ना लोक एवढी सगळी, मग हे मरणारी लोक सुद्धा त्याच्याच दाढेत जात आहेत ना, आणि कोणाला दिसत आहेत. आता जे मरून वर गेलेली लोक आहेत त्यांना दिसतंय ना, त्यांना काय करता येत नाही, कारण ते परत बांधलेलेच आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. त्याच्यामुळे ते काही येणारच नाही, ते काय सांगायला येणार आहेत का, बरोबर आहे की नाही. ते सांगायला कसे येतील आपल्याला, आहे की नाही. अगदी उदाहरणच अगदी जरा थोडस पर्सनल घ्यायचं झालं तरी सांगतो. आमच्या मंडळी गेल्या, बरोबर आहे की नाही. हा, त्यांना माझा मृत्यू बघायला, म्हणजे त्या असतील समजा कुठं असता, जन्म झाला दुसरीकडे असेल तर माहित नाही मला, आणि ते ज्ञान आपल्याला नाही, परंतु त्यांना परत माझा मृत्यू दिसतच असेल ना कसा होता, त्यांनी बघतच असतील ना कुठून तरी. हा, स्वप्न हा विषय आपला आहे, त्यांचा नाही. त्यांना कुठला आले आपल्याला काय सपनात येऊन सांगू शकत नाही ना, परवानगीच नाही ना खाली यायला. किल्ली पाहिजे, किल्ली. किल्ली आहे का. नाही तर प्रत्येकाचे नाते घेऊन प्रत्येकाला सांगतील, अरे काळजी घे उद्या मारणार, अरे काळजी घे उद्या मारणार. किल्लीच नाही काय आहे की नाही, शक्य नाही. लक्षात घ्या, ते अडकलेले नसतातच. हो, नाही व्हायचं, ते अडकलेले नसतातच. लक्षात घ्या, ते वरच्या पुढच्या प्रवासालाच गेलेले असतात, त्यांना मग त्या स्मृतीच्या जाणीवच राहत नाहीत नंतर. म्हणून सांगतो तुम्हाला की हे जे सगळं आहे हे सगळं या जन्मातलं आहे फक्त. की मुलं, हे आई वडील, हे नातवंड, बायको, नवरा, काय जे असेल ते सर्व फक्त या जन्माचं आहे. आणि किती वर्ष राहिलीत आता, आहे की नाही. हा, किती वर्ष राहिली ते कळणारच नाही ना. नाही, किती वर्ष राहिली तरी अंदाजाने घ्या ना, मला असं म्हणायचंय. हा, तेच म्हणतोय मी, सही आहे. आज पौर्णिमेचा दिवस आहे की नाही. आज पौर्णिमेचा दिवस आहे, त्याच्यामुळे पूर्ण ज्ञान उकललंच गेलं पाहिजे ना. असं काय करताय, होळी करायची म्हणजे कशाची होळी करायची, पण होळी करायला सगळी तयारी आहे, सगळं माहिती आहे, ज्ञान आहे, माझ्या वाचा आहेत, वासना आहेत, हे सगळं आहे, पण होळी पेटवायची कशी हेच माहिती नाही. प्रॉब्लेम तिथं आहे. कारण ही होळी जी आहे ही आत्म्याच्या जाणीवेच्या प्रकाश पेटवल्याशिवाय पेटतच नाही. ही काय तुमच्या त्या शिपच्या काड्यापेटीने पेटवायची होळी नाहीये, लक्षात घ्या. हा, ही होळी. पण तुकारामांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे की वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. हा ज्ञानाग्नी पेटवावा लागणार आहे. तो जोपर्यंत आपण ज्ञानाग्नी पेटवत नाही ना तोपर्यंत होळीच पेटत नाही. आणि ती एकदा पेटली की कशी होते बघा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिन काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. म्हणजे मी ब्रह्म आहे असं आपल्याला जाणवलं पाहिजे कुठेतरी, लक्षात घ्या. महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिलांजली कुळ नाम गोत्रासी. बघा
काही राहत नाही. तेच आपण धरून ठेवलंय. राहत नाही म्हणजे ते काय राहत नाही, कारण आपल्याला पर्यायच नाही म्हणून. पण जिवंतपणी ते त्याला तिलांजली देता आला आणि तुकारामांनी दिली. लक्षात घ्या, मेल्यानंतर तर काय आपलेच लोक जाणून टाकणार आहेत, त्यामुळे तरी आपण लटकत बसतोच आहोत, त्याबद्दल प्रश्न नाही. काय देशपांडे सर बरोबर आहे ना. ते दिवा लावा म्हणजे घरातली लोक म्हणतात त्या कोपऱ्यात एक दिवा लावा, काय ते आलं कोणी त्यांचं भूत बित बसेल तिथं झेंड. कुठल्या जन्मात झालं ते पण होय, अहो ते तर कसं असतंय, ते गेल्यानंतर जिथं ते जातात ना ती जागा सुद्धा दडपून टाकावी लागते, कारण त्या जागेवरती तो आत्मा आपला जीवात्मा येत असतो. बाकी म्हणून पहिले जे 10 दिवस असतात किंवा पहिले 4-5 दिवस म्हणा किंवा काय असेल ते, तर तिथंच आपण झोपायचं. म्हणजे मग त्यांना ती जागा सापडत नाही, आपण दिसतो, मग ते जातात. त्याला दडपणं म्हणतात. त्या जागेवर झोपायचं दडपून आपण. सांगून ठेवतो तुम्हाला. वेगळे गेले ते बरं का. म्हणून हे काही करायचंच नाही. म्हणून तो फिरविला घट, थोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिलांजली कुळनाम गोत्रासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळीला दीप गुरुकृपे. ही गुरुकृपा, ही होळी. लक्षात घ्या, होळी करायची तर ही होळी करायची. त्या रंगात एवढं, त्या ईश्वराच्या रंगातच एवढं रंगून टाकायचं आपल्याला की सर्व बेरंग होऊन गेलं पाहिजे. आपलं जीवनच बेरंग व्हायला पाहिजे, वेडासारखं व्हायला पाहिजे. खरं तर म्हणजे अवघड आहे. आता काय असे चांगले चांगले कपडे घातलेले वेड कसं लागायचं आपल्याला, आहे की नाही. वेड लागला म्हणजे काय अवघड आहे का नाही ते. एनिवे चला, मला जे सांगायचं होतं ते बरोबर सापडलं. थँक्यू. झाली आज सर, धन्यवाद. सांगायचं येतो आपण हे एवढं संपूयात तरी. म्हणजे आज होळीचं कारणाने होळी काय कशी करायची हेही तुमच्या लक्षात आलं. लक्षात घ्या, कशाला होळी म्हणायची हे घरी जाऊन, आणि मग ती बोंब कुठली मारायची आहे तेही कळलं पाहिजे. उगाच दुसऱ्याने आपलं वाईट केलं म्हणून त्याची बोंब मारत बसायची, याला काय लॉजिकच नाही ना. अरे तुझा तूच वाया गेलेला आहेस बेट्या, दुसऱ्याच्या नावाने कशाला बोंब मारतोस, आहे की नाही. जाऊ दे, तो विषय सोडून द्या. तर ना तरी माझेनी तिखटपणे कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे, का आपुलिया मारा नेणे विष जैसे, तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही, परी ऐलीकडील मुखे काही खाई हो सरली जगाची. अगा आत्मा तू एक सकळ विश्वव्यापक, तरी का आम्हा अंतक ओढवलासी, तरी मी या सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवाही न धरा ही भीड मनी आहे ते उघड बोल पासुखे, किती वाढविसी या उग्ररूपा, अंगीचे भगवंतपणा आठवी बापा, नाही तरी कृपा मजपुरती पाहे. माझ्या पुरती तरी कृपा करत आहोत, मरतच्या आईला मरतच आहे सगळं, तर माझ्या पुरती तरी कृपा करा असं म्हणतं अर्जुन. किंवा माझ्या तीक्ष्णपणाने पदार्थ कसा कापला जातो हे शस्त्राला माहीत नसते. शस्त्राला माहीत असतं का की त्याच्या ज्या तीक्ष्णपणाने ते कसं कापलं जातं ते, किंवा माझ्याने मनुष्य कसा मरतो हे विषाला ज्याप्रमाणे कळत नाही. विषालाही कळतं का? विषाला कळत नाही. घेतलं की माणूस मरतोय त्याला कुठं माहिती आहे की नाही. त्याप्रमाणे तुझे हे विश्वरूप कसे अत्यंत उग्र व भयंकर आहे याची तुला जाणीव नाही, हे तुला कळत नाहीये. या विश्वरूपामुळे काय घडतंय हे तुला कळत नाहीये, पण आम्हाला हे होते. पण अलीकडील मुखरूपी खाईत संपूर्ण जगच नाहीसे झाले आहे. म्हणजे तुझ्या या मुखरूपीच्या खाईमध्ये संपूर्ण जग हे झाले. अहो देवा, हे सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा असून सर्व जगतात भरला आहेस, मग आम्हाला का असा प्राण घेणारा मृत्यू झालास? हा प्रश्न पडला त्याला परत. बघा आहे की नाही. तू सर्व ब्रह्मांडांचा एक अंतरात्मा आहे, सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा आहे असं जर म्हणतो आहेस, तर
सर्व जगातच तू भरला आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म, हे मला पण कळलंय आता. परंतु मग तू आम्हाला का असा प्राण घेणारा मृत्यू झाला? हे आपले प्रश्न आहेत ना, हे आपलेच प्रश्न आहेत बघा. की आपणच ब्रह्म आहे, मग आपल्यालाच मृत्यू काय येतो? असं का आम्हालाच ते मृत्यूचं काय कारण झालं असं म्हणताय? तरी मी जिवंत राहण्याची आशा सोडली आहे, म्हणून मी आता जिवंत राहण्याची आशा पूर्णपणे सोडली आहे. म्हणजे थोडक्यात थोडा माझा विश्वास सुद्धा डळमळीत व्हायला लागलेला आहे हे सगळं रूप पाहून. कारण मी जर आत्मा आहे तर मलाच खायला माझाच आत्मा कसा काय आला, प्रश्न आहे ना. पण तो नेमका काय खातो आहे हे कळलं पाहिजे. म्हणून आत्मा, विश्वात्मा, जीवात्मा या गोष्टी कळल्या पाहिजेत. नाही तर काय होतं, एकच स्वरूप आहे म्हणजे भ्रांत स्वरूप, आपल्यातलंच भ्रांत स्वरूप म्हणजे जीवात्मा. लक्षात घ्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात. आपल्यातलंच भ्रांत स्वरूप हा जीवात्मा आहे. तुम्ही काय प्रश्न विचारलाय ना, काल विचारला होता? नाही, आत्ता विचारतो. आता कधी? ग्रुपवर टाकले. ग्रुपवर टाकलंय का? बर बर. चिंतनानंतर लगेचच विचार. हो का? बर. हा, पण तुमच्या डोक्यामधला तो प्रश्न आहे लक्षात. तर तो जो प्रश्न आहे तो म्हणजे जीवात्मा म्हणजे आपण, आत्मा म्हणजे आपणच आणि जीवात्मा म्हणजेच आपण. परंतु आपण आपली ओळख विसरतो आहोत. हे आपलं भ्रामक स्वरूप आहे. म्हणून भ्रम कुठं आहे? ब्रह्मांडात नाही आहे. भ्रम माझ्या जागेवर आहे, माझ्या दृष्टीत भ्रम आहे, माझ्या अज्ञानात भ्रम आहे. म्हणून हे अज्ञान निवृत्ती व्हायला पाहिजे. म्हणून स्वरूपाची ओळख, आपल्यालाच आपण ओळखायचं म्हणजे नेमकं काय ओळखायचं आहे हे त्यासाठी असं ओळखता यायला पाहिजे. म्हणून हे अज्ञान कुठल्या कुठल्या स्तरावर, कुठल्या कुठल्या भूमिकेतनं चालत आहे ही आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे जरी प्रसंग घडत असले तरी आपली वृत्ती ही नातू सरांसारखी राहिली पाहिजे. लक्षात, आदर्श, शांतीत क्रांती. खरंच अवघड आहे म्हणजे मी आता सांगत नाही, परंतु अशा प्रकारची वृत्ती राखणं म्हणजे आपल्यातला अध्यात्माचं जागरण करणं आहे. लक्षात ठेवा. नाहीतर माझ्या घरात काहीतरी घडतं आहे आणि मी तिथनं सोडून मग मी सत्संगाला जाणार नाही, मी हे करणार नाही, मग घरातले काय म्हणते, नो वेज, काही संबंध नाही त्याचा. अवघड आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या प्रसंगाला आपण तोंड देता यायला पाहिजे. तोंडावर स्तुती करायची नाही, परंतु सांगण्याचा हेतू माझा काय आहे हे आपल्यातले गुणवर्धन करणं गरजेचं आहे. नाहीतर मी काय करतो, माझ्या छोट्या छोट्या अडचणींसाठी माझ्या रोजच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी सहज बाजूला सारून टाकतो. सहज. कारण तिथं मग आता ताकद यायला पाहिजे ना. ही ताकद कुठली आहे? ईश्वर भक्तीची ताकद आहे. लक्षात ठेवा. ईश्वर भक्ती म्हणजे फक्त देवासमोर बसून देवदेवा करायचं असं नाही आहे. वागणुकीतनं ती यायला पाहिजे. पण वागणुकीचं मूळच पिंडातनं वाढलं पाहिजे की काहीही झालं तरी मी माझ्या गोष्टी ज्या ईश्वर नियोजित म्हणजे मला ज्या जीवनात करणं गरजेचं आहे त्या कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, भले काही का होत्या तिकडं. बघा, हा विश्वास याच्यामध्ये कशी आहे, त्या सद्गुरूला पण त्याची काळजी असते. आपण उगाचच काळजी करत बसतो. ईश्वराला काळजी आहे ना आपली. मग बघू ना एकदा ईश्वराची परीक्षा. ईश्वराची परीक्षा बघू म्हणजे तो आपली परीक्षा बघत असतो. त्या परीक्षेत आपण उतरतोय की नाही हे बघणं आपलं आपण बघणं आहे. कोणी येऊन तुमची परीक्षा लिहा असं म्हणणार नाही आहे. ही काय शाळा नाही आहे. लक्षात घ्या. प्रसंग जे येत आहेत त्या प्रसंगानुरूपच आपल्याला हे दर्शन आपलं स्वतःच प्रकट व्हायला पाहिजे की मी माझ्या ईश्वराच्या जाणीवेपासून किती वेगळा होतोय त्या प्रसंगातनं. अवघड आहे. लक्षात घ्या.
म्हणून मी सांगितलं. एनिवे, तर सांगण्यात हेतू काय माझा, अहो देवा, तरी मी जिवंत राहण्याची आशा सोडली आहे. आणखी तूही काही संकोच करू नको. तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट खुशाल सांग. कारण त्याला ते सर्व लोक जाताना दिसत आहेत ना, आणि कृष्ण तर समोर आहेच. म्हणून तो म्हणतोय कृष्णाला की तुझ्या मनात काय ते स्पष्ट सांग. मी तर इथं मरणासन्न व्हायला लागलोय, माझा प्राण पण आता कंठाशी आलेला, तर मरतो की जगतो असं झालेलं आहे. तेव्हा आता या आपल्या रूपाचा भयंकरपणा किती वाढवतोस. म्हणून हे तुझं भयंकर स्वरूप जे आहे ते थोडस कमी कर. तुझ्या स्वतःच्या अंगी असलेल्या भगवंतपणाचे स्मरण ठेव, नाहीतर माझ्या पुरती तरी कृपा कर. असं म्हणतोय तो. तुझ्या आता तो ईश्वरालाच जाणीव देतोय बघा. ईश्वराला काय जाणीव देतोय, तुझ्या भगवंत स्वरूपाचं तू आठवण कर. त्याचं भगवंत स्वरूप म्हणजे षड्गुण ऐश्वर्य संपन्नता आहे की नाही. आणि षड्गुण ऐश्वर्य संपन्नतामध्ये म्हणजे ते सगळं आलं. ज्ञान आलं, वैराग्य आलं, ते त्याचं श्री आली, ते सगळ्या षड्गुण ऐश्वर्यता आली त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये मृत्यू नाही आहे ना. त्याच्या त्या गुणामध्ये तमोगुण नाहीच आहे, म्हणून तू त्याचं स्मरण कर. बघा, षड्गुण ऐश्वर्य संपन्नतेमध्ये कुठेही लयाची जाणीव नाहीये, कारण तो लयच पावत नाहीये. आणि तो हे आहे काय म्हणतात, शांत आहे. आणि हे सगळं विकराळ स्वरूप आहे. तो लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि हे सगळं अज्ञान स्वरूप गिळंकृत करण्याचा कार्यक्रम चालू आहे इथं. त्यामुळे तुझ्या मूळ स्वरूपाची तू आठवण कर आणि त्या स्वरूपामध्ये ये आणि मला तरी किमान वाचव असं म्हणते. नाही त्या माकडिणी सारखं झालं, ती तिच्या पोराला सुद्धा खाली घालते आणि स्वतः वरती उभी राहते. तसं झालं ते थोडंफार. कारण काय माहितीये का, हा प्राण जर तगला तर पुढे काहीतरी होऊ शकणार आहे. म्हणून ईश्वर सुद्धा प्राण काढून घेतो मरताना, पण परत त्या प्राण्याला प्राणात आणतो. कारण त्याला तो चान्स देतो की सुधार, परत घे, तुला पाहिजे ना प्राण, तडफडला होता ना याच्यासाठी, परत जन्म घे, परत जन्म घेतो. तुम्ही गुरुपुत्र वाचा. गुरुपुत्र ते सर्व दिलेलं आहे बघा, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही सुद्धा मुक्तिबोध आणलाय, तुम्हाला तर तो रात्री मिळणार आहे, आत्ता नाही मिळणार कोणालाच. कारण ते पुस्तकं सगळी त्या गाडीच्या डिकीत राहिली आहेत. आणि ते आला का मुलगा, हा मग मिळणार. मग मिळणार बरं का. फक्त मग खालनं आणावी लागतील, आपण ते व्यवस्था करू. आणि ऋषी कोण आला मुलगा, म्हणजे आदित्य नाही, ऋषिकेश. ना मग नाही मिळणार. नाही ते तू पुढच्या शुक्रवारी मिळेल. पण यांना या जवळच राहतात, यांना रात्रीपर्यंत पोस्ट करू. चूक माझी झाली आहे, मी आणून देईन तुम्हाला घरी, डोंट वरी. बरं का. तुमचं मुक्तिबोधही आणलंय आणि ते हेही आणलेलं आहे. बाकीच्यांना पुस्तकं मिळतील, पण मी आता शुक्रवारी किंवा उद्याला घेऊन जा, तुम्हाला शक्य असेल तर. तशी काय आपण काय लागलीच वाचनाला सुरुवात करणार नाहीये, म्हणून शुक्रवारी म्हटलं मी एवढंच. म्हणजे तुम्हाला उगाच हेलपाटे नको तिथले म्हणून, बाकी काही नाही. तर तुम्ही ते नंतर घ्या माझ्याकडनं. आणि म्हणजे काय, मला आज देण्याचा उद्देश असा होता की ते अध्याय वगैरे सर्व मी या 2-3 दिवसात आता लिहितो आणि ग्रुपवर टाकतो, आणि मग नंतर तुम्ही पुस्तकं घ्या. म्हणजे कसं वाचन करायचं हेही लक्षात येईल तुमच्या. एनिवे, तर अशा प्रकारे तू माझ्यावरती तरी कृपा कर असं म्हणतो बरं का. आणि पुढचा एक श्लोक फक्त वाचतो मी आणि आपण थांबूयात. 31वा ना, 28 बरे पान उलट 28 हा 28. हा यथा नदीनाम, बरोबर ना. यथा नदीनाम बहवो अंबुवेगाः समुद्रमेवाभिमुखाः द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्य विविज्वलन्ति. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तव आपि वक्त्राणि समृद्ध वेगः. 28-29. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्राला सन्मुख करून वाहतात, त्याप्रमाणे
मनुष्य लोकातील वीर हे आपला नाश करून घेण्याकरता सर्व बाजूनी पेटलेल्या तुझ्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत. ज्याप्रमाणे पतंग नाश करून घेण्याकरता अत्यंत वेगाने प्रदीप्त अग्नीत शिरतात, त्याचप्रमाणे हे संपूर्ण लोक अत्यंत वेगाने नाश करून घेण्याकरता तुझ्या मुखात शिरत आहेत. या दोन्हीचा अर्थ एकच आहे. हे थोडक्यामध्ये माणूस किती सहजपणे मृत्यूला सामोरा जातो, त्याला दुःख होत असतं, त्याला कळतही नाही तो कसा ग्रासला जातो आहे, परंतु तो हळूहळू मृत्यूच्याच दिशेने जात असतो. त्यामुळे वाढदिवस करणे हे म्हणजे एक प्रकारे आपण मृत्यूच्या अजून जवळ जातो आहोत असं समजून घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, कारण हा नाश आहे कुठंतरी आपला. गेले ना 65 वर्ष गेली. असं जर आपण समाजात म्हटलं ना वाढदिवसाला, म्हणजे तुम्ही निरुत्साहीच आहात तुमच्या वाढदिवसात. निरुत्साहाचा विषय नाहीये म्हणा, गेलं ते गेलंच आहे ना. तुम्ही कितीही उत्साह आणला तरी येणार आहे का ते? लोकांची भूमिका नाही, बरोबर आहे ना, पण त्यालाच मी सांगतोय की ते काही परत येणार नाहीये. परंतु याच्यासाठी म्हणून वाढदिवस साजरे करण्यापेक्षा माझ्या रोजच्या जीवनात मी अमृतत्वाकडे कसा जाईल, मृत्यूर्मा अमृतम ही भूमिका साधकांसाठी. साधक काय आहे? नाही, तो माणूस साधक असेल तर त्याला कळेल, तर साधक नसेल तर कळणार नाही. साधक गणित आहे की नाही? आणि आपण साधकांसाठी म्हणजे काय म्हणतो तुम्ही मला सांगा. आपल्याला पटतं म्हणून आपण आपल्याला साधक आहोत असं मानतो, पण नंतर कसं करतो? त्यांच्यासारखंच वागतो ना, वागतो त्यांच्यासारखेच ना. म्हणजे आपण साधक आहोत असं म्हणणं हे सुद्धा कुठंतरी आपल्याला नाही, तुमचा विचार माझ्या लक्षात आला. मी तुम्हाला कॉन्ट्राडिक्ट करत नाहीये, परंतु त्या का होतं असं? कारण काय होतं की आपण साधकासारखे वागत नाही, आपण त्यांच्यासारखे वागायचा प्रयत्न करतो आणि आपण गिल्टी आहोत असं आपल्याला वाटायला लागतंय. लक्षात आलं का? म्हणून आपण आता आमचे वडील आहेत समजा, वडिलांना ते जे काही जीवन जगले आहेत किंवा जगता आहेत अजून, तर याच्यामध्ये त्यांना कोणी असं म्हणूच शकत नाही ना. का म्हणू शकत नाही? त्यांची कोणाची टाप आहे का? तुम्ही जे म्हणालात की बाकीचे लोक जे आपल्याला हे म्हणतात आहे की नाही, त्याची कारणं ती आहे कारण आपली जीवन प्रणाली तशी आपण बांधत नाही. आपण आपली जीवन प्रणाली जर तशी बांधली तर समोरचा माणूस तुम्ही जे म्हणाल ते तो म्हणतो ठीक आहे, तुमचं जवळ आम्ही काही तुमचे वाढदिवस साजरे करणार नाही. म्हणजे करतीलही लोक, परंतु ती भूमिका खूप वेगळी असते असं मला म्हणायचं. म्हणून आपली वागणूक जेव्हा अशा प्रकारे चालते तेव्हा सत्य हे कोणीही नाकारू शकत नाही. लक्षात ठेवा, अज्ञान हे अज्ञानच आहे. म्हणून अज्ञानाला सुद्धा कुठला ज्ञानाचा स्तर दाखवायचा हे पण कळलं पाहिजे. पहिलीतल्या मुलाला दुसरीतलं ज्ञान सांगितलं तर आपण हुशार आहोत असं वाटतं, नाहीतर आमच्या आयुष्याला वाटतं मला इंग्रजीच येत नाही म्हणून. आता काय म्हणणार आपण तिला जेव्हा मी दुसरीत किंवा मी जेव्हा लिहितो आयुष्यानी, मग तिचं लिहिलं, अरे बाबा तुम्हाला येतं की लिहिता? मला पण लिहिता येतं. असं हे जे स्तराप्रमाणे जाणं गरजेचं आहे ना, तो स्तर पण प्रत्येकाचा आपल्याला कळला पाहिजे. म्हणून आपल्या बाजूला विविध स्तरावरचे लोक आहेत ज्याला आपण कुटुंब म्हणतो, बरोबर आहे की नाही? नातवाच्या स्तरावर आहे, त्याच्यावरचा नातू त्याच्या स्तरावरती असेल, मुलगा मुलाच्या स्तरावर आहे, मोठा मुलगा मोठ्या मुलाच्या स्तरावर आहे, मुलगी असेल ती मुलीच्या स्तरावर आहे, आपले आईवडिलांच्या स्तरावर आहेत, आपले सासू सासरे त्यांच्या. म्हणजे हा जो सगळा मेळ आहे आपल्या जीवनातला, हा स्तरांच्या भूमिकेतनं आपल्याला समजून घेता यायला पाहिजे. लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रत्येक स्तराशी कशा प्रकारचं सुसंवादित्व साधायचं आहे आणि आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे, याला व्यक्तिमत्व विकास म्हणतात. लक्षात ठेवा.
ही अध्यात्माची प्रासंगिक प्राथमिक गरज आहे. इतकं स्पष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये मग मला कोणी नावं ठेवत नाहीये ना, आणि मी प्रत्येकाचंच कल्याण पाहतोय ना, कारण मी या सगळ्यांपेक्षा वरच्या स्तरावर जायचा प्रयत्न जर करत असेल तर तो प्रयत्न पण त्यांना ऍक्सेप्टेबल असला पाहिजे. लक्षात घ्या. आमचे देशपांडे मला पूर्वी म्हणायचे, देशपांडे माहिती ना आमचे मित्र आहेत, ते मला पूर्वी म्हणायचे की अहो पांडे सर तुम्ही केवढं करता, तुमच्या घरात वीज जळते, पंखे हे होतात, किती बिल. अहो म्हटलं तुम्ही कशाला काळजी करताय त्याची. बरोबर म्हणत होता गेलाय तुम्ही मला, तुम्ही काहीतरी पैसे घेत जा लोकांकडून. अहो आता त्याचा प्रेमानेच म्हणतायत, नाही असं नाही मला म्हणायचं. परंतु ही जी भूमिका आहे आपली, ही भूमिकाच अशा प्रकारची असली पाहिजे की देशपांडेंची आता लक्षात आलं काय आहे ते. मुलांनाही मला माहीत, कारण त्यांच्याशी जास्त अगोदरपासूनचा संबंध आहे माझा, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे आपले बाबा काय करतात ते, आणि त्यांनी त्यांच्या आजोबांनाही पाहिलेलं आहे. असं काही नाही आहे की काय कुठं हे आहे असं. म्हणून या गोष्टी प्रत्येकाच्या जाणीवेच्या स्वरूपातनं आपलं वर्चस्व, आणि वर्चस्व म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय मी, अहंकाराच्या जाणीवेतनं म्हणत नाहीये, पण आपल्याला सिद्ध करणं म्हणतो आपल्याला. म्हणून बायकांनी पण आपल्या घरात आपल्याला सिद्ध करावं तर महिला दिन होणार आहे की नाही. म्हणून इतकं ठोकपणे आपले विचार मांडता पण यायला पाहिजेत, सांगता पण यायला पाहिजेत, आणि आपल्याला व्यक्तिमत्वातनं पुढे आणता पण यायला पाहिजे. सर्व गोष्टी आहेत. मग माझ्या मुलगा माझा ऐकत नाही, माझी बायको माझा ऐकत नाही, माझा नवरा माझा ऐकत नाही वगैरे, या टिकत नाहीत गोष्टी अध्यात्मात. लक्षात घ्या. आपल्याला मांडण्यात कुठंतरी कमी पडलो आहोत. म्हणून 4 बोटं आपल्याकडेच आहेत, हे जे म्हटलं जातं त्याची कारणं तिथं आहेत. आणि हा चांगला विकास आहे. म्हणजे हा काही वाईटासाठी आहे का, तुम्ही विचार केला. म्हणून अरविंदांनी सुद्धा हे स्वतःला सिद्ध करण्याचं तंत्र सांगितलं. हळूहळू करावं लागतं, त्याच्यामध्ये आपल्यात बदल करावे लागतात. मुख्यत्वे करून आपल्यात खूप बदल करावा लागला. डिसिप्लिन आहे, विचार आहे, आपली मांडण्याची पद्धत आहे, आपण काय करतो, कसे चालतो, चालण्यापासून बोलण्यापासून सर्व गोष्टींवरती विविध प्रकारचे कंट्रोल आणणार. तरी सुद्धा वृत्ती जात नाही. किती सांगतात की नाही सुहास्य वदन, पण विनोद झालाय की हसतो जरा हॅ करत आपण हसतोच की नाही. कुठं राहिलं सुहास्य वदन आहे की नाही, राहिलं ना दूर. आता स्वामींचे मी कडे जातो, म्हणजे आमच्या वडिलांकडे जातो किंवा स्वामी स्वरूपानंदांकडे गेलो, तर ही लोक काही एवढी जोरजोरात हसताना मला कधी दिसलीच नाहीत. लक्षात. ते स्मित हास्य, चांगलं हसणं, फरक थोडाफार इकडं तिकडं असेल, पण हे जे अगदी हातावर टाळी देऊन आपण जे काही करतो की नाही, हे कुठेतरी माणसाला लांब नेत असतं. लक्षात. छोट्या छोट्या गोष्टी ना, मी तुम्हाला खोटं नाही सांगतो, हे असा अध्यात्म फार म्हणजे स्पष्टता आहे याच्यामध्ये, म्हणून सांगतो. हे जगण्याचा विषय आहे हा सगळा, म्हणून मी एवढा स्पष्टपणे सांगतो, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. म्हणून हेच गोष्ट दुःखालाही लागू पडते. दुःखाचाही आकांत एवढ्या मोठ्या प्रमाणात असायचं काही कारण नाही की त्या आकांतामुळे अगदी काय असेल तर काय होईल जास्तीत जास्त, आहे की नाही. आणि ईश्वर तेवढा हे असतो हो आपल्या पाठी. जेव्हा ही विचारधारा सुरू असते आपली, तेव्हा तो आपली काळजी घेणाराच असतो. ही काळजी घेण्याचं त्याचं स्वरूप अनुभवावं. म्हणून दुःखाचा डांगोरा नको, दुःखाची खूप हळगई आपण करायचं काम. सामोरं तर जावंच लागणार आहे, कसं सामोरं जायचं हे ठरवायला पाहिजे. म्हणून सुखही तसंच आहे आणि दुःखही तसंच आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी विवेक हा सिद्ध करावा लागणार आहे. बघा, हे साधं सरळ गणित आहे. एवढंच होळीच्या दिवशी आपण करूयात आणि ब्रह्मत्वाची अग्नी पेटवायचा प्रयत्न करा.
हरिओम.